ते आत्माराम लाडकोजी भुईर, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे सकाळच्या सत्रापासून लगातार मॅच ते पाहत असतात आणि व्यासपीठावर मॅचचा आनंद मनमुराद आनंद घेतात. तर या सर्व्हिस शेलार वेडी टीमचे वंडर बॉय हँडसम क्रिकेटर सध्या सर्व्हिस शेलार आणि यश यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. यश विल बॅटिंग सुपर वे प्लेड आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना आपण पाहिला अष्टपैलू कामगिरी करताना ते आपण देऊया. या आपण स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश भाऊ भोईर, सिकंदर भाऊ भोईर यांच्या सौजन्याने ही सामनावीरची जर्सी पाहायला मिळते. धन्यवाद मोरेश्वरजी गरज साहेब. सर्वेश, कसं वाटतं एकंदरीत यंदाचा हंगाम कसा राहिला वेडी टीमसाठी? खूप बॅड लक चालू होतं आमचं. खूप पराभूत झालेत आम्ही मॅच ह्या वर्षी आणि आज जिंकलो, बरं वाटलं खूप. गारडी गावात आमचा झेंडा लावला आम्ही पहिल्या मॅचमध्ये. नक्कीच. इथे मात्र तुमची एंट्री सुद्धा नव्हती, परंतु रामबाग गट हे महेंद्र दादा यांनी मात्र जरूर सगळ्या टीमला एकत्र केलं. त्यानंतर 4 टीम खार्डी गावातील आपल्याला पाहायला मिळाल्या. तुम्ही होकार दिला आणि इथे खेळण्याची जी संधी तुम्हाला पुरेपूर मिळाली, तर आयोजकांचं कसं व्यक्त करतील धन्यवाद आणि SP यांचं धन्यवाद व्यक्त कसं करतील? आयोगांचं पहिला धन्यवाद. आम्ही टीम टाकत होतो, आमची पोरं नाही आणि टाकली आम्ही, पोरं जमा करून एंट्री टाकली आम्ही. नक्कीच टीमवर्क आजच्या दिवसामध्ये चांगलं राहिलंय. हो, फिल्डिंग खूप खराब राहिली आहे. पुढच्या मॅचमध्ये आम्ही ट्राय करू चांगला परफॉर्मन्स देण्याचा. एक प्रश्न असेल, यश याने जो या वेळेला जो षटकार होता तो रोखला, तिथे कदाचित टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच पाहायला मिळाली. हो, मग तिकडून आम्हाला हे भेटलं, मुमेंट भेटला आम्हाला. एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुझा आवडता खेळाडू कोण आहे? सर्वेश जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याला तू लाईक करतो आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याला लाईक करतोस. प्रशांत घरत अर्नाळा. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल पूर्ण इंडिया टीम. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्वेश शेलार हे होते मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते. जबरदस्त खेळ केला, अर्थातच 14 रन्स आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्यांनी फक्त आणि फक्त 15 धावा दिल्या 2 षटकांमध्ये. या आपण शुभमजी पादेसाहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि प्रत्येकाला चाहूल लागते की वेडीच्या मैदानात कधी आमची पावलं थिरकायला भाग पाडतात. लाख मोलाची स्पर्धा आणि रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप, ज्याला मी नेहमीच म्हणतो SP बॉयज ट्रॉफी, ही सध्या आपण पाहतायत. मी मोरेश्वरजी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, स्वतः पॅकर्स आणि रॉकी ग्रुप परिवारातील सदस्य आणि एक स्पर्धा मात्र ज्यांनी नक्कीच जवळून पाहिलेत, न्याहाळलेत आणि वेगवेगळे समालोचकांना ते संधी देतात. आणि माझं मतभाग्य असं आहे की ते सगळे दिवस आम्हाला समालोचनाची संधी रबर बॉलला देतात. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करतो. मग त्यामध्ये बरेच असे पॅकर्स आपण पाहिले सफाळे विभागातील, अल्पेशदादा भोईर असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर स्पोर्टचे रोहिदास पाटील असतील, रॉकी दादा असतील, असे कित्येक जण आपण पाहिलेत की ज्यांनी क्रिकेटवरती अफाट प्रेम केलंय आणि क्रिकेटला योगदान दिलंय. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व, जसं मोरेश्वर भोईर यांनी सुद्धा चांगलं स्टेटमेंट दिली की पहिलेचं क्रिकेट वेगळं होतं. पहिलेचं क्रिकेट आठवड्यातून फक्त 2 दिवस खेळलं जायचं. आताचं क्रिकेट सोमवार ते रविवार हे क्रिकेट खेळलं जातं आणि त्यामुळे एक क्रिकेटला वेगळंच वळण निर्माण झालंय. शुभमजी पादेसाहेब आमच्या समोर जोडले गेलेत. एक वक्तृत्व चांगलं आहे आणि स्वतः एक भटजी या नावाने जास्तीत जास्त पसंती तर नाही आहे, ऑर्गनायझरच्या नावाने जास्तीत जास्त पसंती आहे. कसं वाटतं एकंदरीत तुम्ही स्वतः खेळले, ग्राउंड फील्ड जी होती, आउटफील्ड होती, ती कशी वाटली आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं की पहिल्यांदा TVS स्पोर्ट जी आपण पाहतायत टॅगलाईन आहे ती बाईक सुद्धा पाहायला मिळते, तर या स्पर्धेच्या आयोजनबद्दल काय म्हणतील? खार्डी चषक हे अप्रतिम आहे आणि ग्राउंड तर 360 खेळायला मजा येईल. आणि मी स्वतः होतो, आमचे मुलं 10च होते, तर मी काही कारणास्तव पूजेला गेल्यामुळे कृपल आला होता, पण वेळेवर मी इन झालो आणि कृपल बाहेर होता. कदाचित पुढच्या मॅचला कृपल पुन्हा इन होईल. आणि केतन आणि खार्डी चषक तसं गावातील रहिवाशी यांनी या स्पर्धेला नक्कीच चांगली साथ द्या आणि अजून मोठी स्पर्धा करा. ही सुद्धा वेळ आहे आणि याच्या पुढे सुद्धा वेल्डन स्पर्धा होईल. धन्यवाद शुभमजी पादेसाहेब. आपण असनस्तन व्हावा. खूप तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया आणि मनोगत तुम्ही चांगलं व्यक्त केलं. चला या आपण मॅचच्या दिशेने जाऊया आणि सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण धनंजय पाटील यांचा आवाज ऐकूया. कोपरी गावातील अनमोल रत्न DK यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. चला या वेलकम. पुन्हा सर्व क्रिकेटर्स, खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. मंचावरती आपण आदरणीय शुभमजी पादेसाहेब
SP दादांचा नुकताच सन्मान होत असताना पहिलं त्यांचे स्वागत असणार आहे. मुख्य मंचावरती सध्या तेही पोहोचत आणि महत्वाचा वेळ नुकताच त्यांना पण खेळताना पहिल्याच मैदानाच्या मध्ये सामनाही जिंकलेत. वेडी टायगर मनाचे राजे वेडी या संघानं मैदानाच्या मध्ये आता मॅचला सुरुवात होतं. JS11 डोंगरीपाडा आणि आई माऊली डोंगरे या दोन संघादरम्यान महत्वाची मॅच रंगतायत. यापूर्वी आपण खार्डी गटाला पाहिलं, आता मैदानाच्या मध्ये रामबाग गटाला पाहतात. तिथले मात्र 4 संघ आहेत. त्याच्यामध्ये पहिला मॅच जिंकला वेडी टायगर मनाचे राजे संघानं. ब्रह्मदेव नगावे संघाला त्याने पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. तिथे आव्हान कंप्लीट करू दिलं नाहीत म्हणून ही विकेट समसमान न्याय देते. बॅटरलाही देते, बॉलरलाही देतात. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ. फिल्डिंग वा, कौतुक करायला वया क्षेत्ररक्षकाचं. काय फिल्डिंग केलंय. जर्सी क्रमांक 03 परिधान केलेले मीत होते. मीतनं मात्र अगदी वेगानं मात्र ते धावत गेले. बॉल अडवलं, फिल्डिंग केली, लॉंगॉन पर्यंत धावत आले. मिड विकेट पासून अगदी तो एरिया त्यांनी क्लिअर केला, कव्हर केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावे, धावसंख्या 3. सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मैदानाच्या मध्ये तर लागलाय, परंतु पंचाने सांगितलं तिथे मात्र धाव जी आहे ती धाव कंप्लीट करण्यात आल्यात आणि सिंगलच्या मदतीनं बाउंड्री लाईनच्या दिशेने पंचांचा सिग्नल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्सने क्लिअर होईल. येथील धावा 4. खार्डी चषकातील दर्जेदार खणखणीत चौकार. संगीतमय वातावरण सध्या तो निर्मित करतोय. पहा फटका अगदी पिकअप स्ट्रोक होतात. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. पुण्यात मात्र इनफिल्डच्या अगदी डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठला करतायत. आउटफिल्डर मैदानाच्या अगदी ती फास्ट दिसतायत. बॉल चालला आई एकवीर मित्र परिवार स्टँडच्या दिशेने आणि मार्गस्थ झालाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक वेळा चौकार. लगातारचा हा दुसरा चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने सध्या बॅटिंग केली जात आहेत. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर संघ स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला 12. शेवटचा बॉल. पुण्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपेल. धावा धावफलकावरती 13. व्यंकटेशनं सुरुवात चांगली केल्यात. 4 मध्ये 10 त्याने बनवल्यात आणि रोहितनं 2 मध्ये 3 बनवल्यात. आशिषनं पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. ही महत्वाची बाब. डीजे आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर खार्डी गटातील अगदी 4 संघ. त्यामध्ये पहिला संघ अमरदीप जो भारवी 11चा संघ आहे तो मात्र पुढे आलाय अगदी पहिल्या 4 मधून. आता या 4 मधून एक संघ पुढे येणार आहेत. त्याच्यामध्ये लढत होईल. महत्वाची लढत ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून जिंकेल तो वेडी टायगर मनाचे राजे या संघाच्या अगेन्स्ट आपल्याला मॅच खेळताना पाहायला मिळेल आणि तिथून जो जिंकेल तो संघ मात्र अमरदीप भारवी 11 यांच्यासोबत आजच्या दिवसातील शेवटची मॅच ती मात्र मैदानाच्या मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे तीही चर्चा सध्या मैदानावरती होत आहेत. चला जास्त वेळ जाऊ देऊ नका ही विनंती सातत्याने मी तुम्हाला विनंती करतो. वेळेची देखील दिरंगाई होणार नाही. खार्डी चषकाचा अगदी आपण पाहिलं तर टॉस का बॉल्स खूप छान पद्धतीने मात्र बनवण्यात आला होता. 1 ओव्हर 13 रन. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामधून झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जात आहेत, परंतु इथे मात्र झेल सुटलाय. साधा सोपा झेल होतात तो मात्र अगदी तिथे सोडलाय. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. थोडा पुढे टाकलेला बॉल होता, त्याला फोर्स केलं, हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. प्रॉपर ऍक्शन मध्ये तर आले होते,
परंतु चेंडू मात्र कव्हर नाही करू शकले, गॅदर नाही करू शकले आणि हा कॅच मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सुटलाय. जीवनदान मिळालं खेळाडूला. आता त्या जीवनदानाचा किती फायदा तो मैदानावरती घेतो हे पाहण्यासारखं असेल. धावा 14, 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर कल्पेश तयार. कल्पेश समोर रोहित. सन्मान, चांगला बॉल होता, समोरच्या दिशेने मात्र सन्मान दिलाय. आज मैदानावरती आई माऊली डोंगरेचा संघ नक्की काय करून राहिलाय समजत नाही, परंतु डायरेक्ट हिट सर्वाधिक जास्त ते मारतायत. यष्टांच्या वरती मात्र सर्वाधिक जास्त डायरेक्ट हिट त्यांचे लागतायत. कदापि अचूक तो गोटी नेम जो असतो तो गोटी नेम अचूक असतो, तसं चित्र सध्या मला वाटतं की आई माऊली डोंगरे संघाच्या खेळाडूंचं दिसत आहेत. परंतु त्याचा फायदा मैदानावरती डबल मध्ये होईल. डबल ना धावसंख्या धावफलकावरती 16. अगदी आपले स्टँड देखील आहे, तिथे देखील मात्र प्रेक्षक वर्ग शांतपणे मॅच आनंद घेत आहेत. कुठली हालचाल नाही, कुठली गडबड नाही, फक्त मॅच पाहतात. लोअर फुल टच बॉल, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि बॉलला मात्र पाठवलं अगदी रस्त्याच्या पलीकडे. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खार्डी चषकातील षटकार. उडत नाहीत आणि तो बॉल जर आला तर तो मात्र मैदानाच्या बाहेर पाठवल्याशिवाय देखील कोणी राहत नाही. मैदानावरती लोअर फुलटस बॉल रोहित, तसं त्याचं नाव रोहित आहे. मराठीमध्ये पाहिलं तर अगदी संघाचं हिट जपतो तो आणि इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर रोहित हिट करतो तो आणि त्यांना हिट करत असताना षटकार ठोकलाय. धावसंख्या धावफलकावरती 22 विदाउट लॉस. कल्पेश समोर पुन्हा कल्पेशचा पुढचा बॉल थोडा खाली राहिलाय. ही लेन खूप चांगली होती कारण तुम्ही लेफ्ट आर्म म्हणून मैदानाच्या मध्ये ज्यावेळी गोलंदाजी करतात त्यावेळी तुमची दिशा, तुमची लाईन, ह्या सर्व काही गोष्टी तुमच्या प्रॉपर असणं गरजेचं असतं. डॉट बॉल आलाय. धावा धावफलकावरती आहेत 22. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी. कमबॅक कल्पेशनं देखील केलाय आणि करायलाही हवा. थोडा पुढे टाकलाय, आता फटका फसलाय, बॉल वरती गेलाय. जितक्या लांब जायचं तितक्या लांब नाही गेला, उंची गाठली, डिस्टन्स गाठू शकले नाहीत. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाणार. आणखीन एका विकेटचं पतन. रोहित मैदानावरती ज्यानं ठोकला होता हिट, तो रोहित मैदानाच्या बाहेर. षटकार, विकेट. तुम्ही इतका चांगला मोठा स्ट्रोक मारला होता, परंतु त्याच्यानंतर ही रिक्स घ्यायची गरज होती का, हाही प्रश्न मैदानाच्या मध्ये विचारला जातोय. एक षटकार तुम्ही मारला होता, दुसरा बॉल तुम्ही डॉट खेळले, त्याच्यानंतर पुन्हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे विकेट गमावली आपल्या संघासाठी. महत्वाची विकेट रोहितची मात्र गमावल्यात. 22 वरती आपण पाहिलं महत्वाचा धक्का लागलाय. पहिला नव्याने बॅटर मैदानावरती जितू आल्यात. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये, जसं नेहमी म्हणतात एव्हरी लिटिल थिंग काउंट इन क्रायसिस. संकटाच्या समयी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी काउंट केल्या जात आहेत. चांगला बॉल, अगदी वळण दिले या बॉलला, फिरवल्या बॉलला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कल्पेची स्पेशलिटी आहे, पहा हा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि सरळ तो वरती विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होतं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 22. एक विकेट आतापर्यंत कंडिशन. सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमचे आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये
श्री जुयांश 11 डोंगरीपाडा वर्सेस आई माऊली डोंगरे यांच्यामध्ये सध्या मॅच सुरू आहेत. दोन्ही संघ प्रयत्न करतात. पहिल्या 2 षटकांमध्ये मी तर म्हणेन सुरुवात चांगली केली होती, परंतु पाठीमागच्या 3 बॉल जर पाहिले ना डॉट विकेट डॉट, तिथे कुठेतरी मॅच मध्ये थोडी कहाणी आहे. कहाणी बदललेत. तुम्ही प्रॉपर कसे खेळतायत, तुम्ही मैदानाच्या मध्ये कुठल्या माइंडसेटने खेळतात, तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करतायत, क्रिकेटमध्ये सर्व काही गोष्टी अगदी मॅटर करतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल वेगवान बॉल पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजी करत असताना स्किट झालं. स्वागत महापुण्यात हा बॉल लेंथ तर खूप चांगली टाकलेत. जरी स्किट झाले परंतु अपील देखील केली होती. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पहा पडले खाली अगदी. त्याच्यानंतर पंचांकडे ती अपील केली. पंचाने मात्र लगेचच सांगितलं की हा डॉट बॉल आहे. कुठलाही बॅटचा संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. व्यंकटेश मैदानाच्या मध्ये 6 बॉलमध्ये 11 आतापर्यंत त्यांनी बनवलेत. खार्डीचं मैदान त्यालाही गाजवायचं असेल, प्रयत्न त्यालाही करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला स्वागतचा लोवर फुलटच बॉल फटका फसलाय समोर. आणखीन एक झेल सुटलाय. आता या मॅच मध्ये किती कॅच सुटलेत? 2 ते 3 कॅचेस सुटलेत आणि मैदानाच्या मध्ये रेफर करण्यात आलाय हा नो बॉल आहे की नाही आहे आणि तो आता मात्र पाहिला जाणार आहे. आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि तिसऱ्या पंचाने मात्र दर्शवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले. पुन्हा एकदा झेल सुटलात. कहाणी तीच आहे. मैदानावरती सध्या कॅचेस सुटण्याचा पराक्रम आहे तो आई माऊली डोंगरे संघाच्या माध्यमातून होतोय. त्या कॅचेस देखील खूप महत्वाच्या. विवेकला आता मात्र तिथून हटवण्यात आल्यात. त्याला दुसऱ्या एंडला घेऊन आल्यात. त्याला सध्या लॉंग ऑन मध्ये घेऊन आल्यात. आधी तो लॉंग ऑफला होता. लगेच तुमची जागा बदलली जात आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये ते तर होतं, स्वाभाविकच आहे. खेळण्याचा प्रयत्न केलाय तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. आताही बॉल हातामध्ये येत नाहीत. कुठेतरी थोडस घाई केली जाते की काय असं चित्र सध्या मैदानावरती दिसत आहेत. एका धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 24-24. 2.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. सातत्यानं कर्णधार फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. जिथे कर्णधाराला लीड करता येऊ शकतं स्वतः कर्णधार देखील तिथे पोहोचतायत. त्यांनाही माहित आहे की बाबा ही मॅच आपल्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. स्वागत तयार. थोडं थांबल्यात. पुन्हा एकदा वेट केलात. पुढचा बॉल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन तिथे मात्र येत आहेत. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं तो रिव्ह्यू घेतलाय. त्यामुळे पंच आता पुन्हा एकदा येतील. नितेश कदम सर जे तिसरे अंपायर म्हणून सध्या आता इथे काम पार पडतायत. अगदी टीव्ही कंट्रोल रूम मध्ये ते पाहतील हा बॉल वाईड आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न आता तिसरे पंच करतील. तिसऱ्या पंचाने पहिल्याने तिसऱ्या पंचाने सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याच्यामुळे जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू मात्र झाला सक्सेसफुल. तो तुमचा कायमस्वरूपी असणार आहे आई माऊली डोंगरे संघाचा. आणि हा योग्य बॉल आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. थोडेसे पायाची मुवमेंट हालचाल आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तो बॉल डिलिव्हर सर्व काही गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. त्यामुळे पंचाने ते पाहिलं जवळून. एकदा वेद असताना पाहायला मिळतात. थोडंसं पुन्हा घाई केलंय. 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय. डबलला ट्रिपल मध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न. 3 धावा येत आहेत. कुठेतरी आई माऊली डोंगरे संघ मैदानाच्या मध्ये कमबॅक करतोय. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तीच चूक तो सातत्यानं मैदानाच्या मध्ये करतोय फिल्डिंग मध्ये. बाकी खेळाडू देखील तेच सांगतात की इथे घाई नाही करायची.
कदापि जर जास्त घाई केलीत तर ते आपल्याला महागडी ठरू शकतात, कारण एका धावेचं मोल हे तुम्ही शेवटी ज्यावेळी रन चेस करतात त्यावेळी एका धावेचं मोल किती असतं ते तुम्हाला माहित पडतं. 27 ला 1 शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. स्वागत आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. पाठीमागे स्कूप करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा तो संपर्क व्हायला हवा, तो मात्र झाला नाही. पंचाने सांगितलं लेग बाईस. त्याच्यासाठी तुमचं टायमिंग, त्याच्यासाठी तुम्हाला बॉल प्रॉपर मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने डिलिव्हर केले जातात ते पाहणं योग्य असतं. आणि तिथे मात्र एक सिंगल आलं लेग बायच्या माध्यमातून. धाबाधाव फलकावरती जाऊन पोहोचतात 28. 3 ओव्हर 28 ला 1. टीम जियांश 11 डोंगरीपाडा. दुसऱ्या षटकामध्ये त्याने 9 धावा 1 विकेट मात्र मैदानाच्या मध्ये मिळवली होती. त्याच कल्पेशवरती मात्र जबाबदारी दिली जात आहे. पहिला बॉल थोडा दूर टाकलाय, अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीत लवकर. बॅटची मात्र फिरवली, अगोदर स्ट्रोक मात्र ऑफर केला, तिथून मात्र पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो. धावसंख्या 28-28. प्रोजेक्टर स्कोर आपल्या स्क्रीनवरती दाखवतो 56. 56 धावा. अशा पद्धतीने जर बॅटिंग झाली तर पुण्यात मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेट मधून वेगाने तो पुढे आलाय. फिल्डिंग त्यांना खूप चांगली केली आहे, थ्रो देखील खूप चांगला झालाय. आता इथे प्रॉपर थ्रो प्रॉपर फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेली, जाऊन पोहोचते ती मात्र 29च्या घरामध्ये. पहिला 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल. आतापर्यंत पहिल्या 2 बॉलची कहाणी. कल्पेश तयार. षटकातील मात्र तिसरा बॉल घेऊन स्ट्राईक एंडला व्यंकटेश. 9 चेंडू मध्ये 15 धावेची. आतापर्यंत त्यानं 1 मॅन बॅटिंग केलेत, परंतु ती कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये तो पुढे घेऊन जाईल हे महत्वाचं आहे. शफल होत असताना फटका छान खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्यंकटेशच्या बॅट मधून आणखीन एक कडक चौकार. मिळाला 4 धावा येत असताना पाहू शकतात. अगदी लेग स्टंपच्या जवळपास टाकलेला बॉल होता, त्याच्यावरती मात्र प्रहार केला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आणि या 4 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात त्या मात्र 33. 33 ला 1 विकेट. कल्पेश तयार. लोअर फुल टच बॉल. पुन्हा एकदा मात्र तो चान्स दिलाय आणि तो चान्स मात्र मैदानाच्या मध्ये कन्वर्ट करत असताना बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. व्यंकटेशच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. या 6 धाव्याने धावफलकावरती धावा पहा. पुन्हा लोअर फुल टच बॉल परफेक्टली मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या 2 बॉलवरती मॅच मात्र पुन्हा एकदा चित्र बदललं पहा. एकदा अगदी समोरच्या अँगलनं हा स्ट्रोक मात्र खेळला त्यावेळीची ही दृश्य.
त्याच्यानंतर सेकंड अँगल बरोबर साईड अँगल त्याच्यानं पाहिलेला आपण हा षटकार होता तो दुसऱ्या अँगलनं मात्र दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा तिसरा अँगल बरोबर जो पाठीमागे आपल्या साईबाबा एंड नव्हतात त्या ठिकाणी मात्र कॅप्चर केला होता शेवटपर्यंत अगदी आमच्या तिन्ही कॅमेरामॅननं कॅप्चर केलाय बॉल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्यावेळी डिलिव्हर झाला ज्यावेळी पडला तो कुठे पडला कुठे गेला याही गोष्टी मात्र दाखवण्यात आल्या होत्या 39ला 1 ही आतापर्यंत कंडिशन आहे 3.4 चेंडूचा खेळ संपलाय आता तो प्रोजेक्टर स्कोर 64 दाखवतोय आधी जो कमी दाखवत होता पुन्हा एकदा सफल झाले पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात केलाय परंतु तो देखील मात्र आता अडवू शकणार नाही बॉलला चेंडू निघून गेला त्याच्यापासून दूर बाउंड्री लाईनच्या पार खेळाडू कक्षाच्या दिशेने चौकार जिथे खेळाडू कक्ष आहे खेळाडू कक्षाच्या दिशेनेच हा बॉल मारलाय खेळाडूंच्या अगदी तो स्वागतासाठी बॉल मात्र निघून गेलात 4 धावा या स्ट्रोक वरती मिळाल्यात पाठीमागच्या बॉल वरती आपण पाहिलं तर चौकार षटकार चौकारांची जी मात्र मैदानाच्या मध्ये सध्या आतिषबाजी सुरू झालाय ना ती मात्र खूप महत्वाची झालाय आणि त्याचं कारण होतं ती कॅच एक वेळा नाही 2 वेळा भरपूर काही गोष्टी क्रिकेटमध्ये आत्मसात करायच्या आहेत त्याच्यावरती विचार करायचा आहे म्हटलं की एकदा की भाऊ जीवनदार मैदानाच्या मध्ये दिलं ना की तो खेळाडू मैदान मात्र ते पुन्हा एकदा गाजवण्यासाठी तयार असतो 2 धावा मात्र मैदानाच्या मध्ये आल्या धावा धावफलकावरती 45 झाल्यात आता काय घडलंय आता क्रुशल मोमेंट आहेत इथे व्यंकटेशनं चुकी केलं असं चित्र तर मला पहिल्यांदा दिसलंय धावा 45 झाल्यात आता 2 धावा घेतल्या होत्या तिसऱ्या धाव्याच्या मोहामध्ये जायचं होतं का नाही जायचं होतं पंच येतील नितेश कदम सर पुण्यात आमच्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये ते तिथे पाहतील काय घडलंय पहा क्रुशल मोमेंट चला बॅटर स्वतः तर बाहेर आला त्याचं कारण त्यांनाही माहित आहे की बाबा मी नाही पोहोचलाय तिसऱ्या पंचाने शेवटी ते पाहिलं त्याने सांगितलं OUT आउट आता भरपूर वेळा आम्ही म्हटलं होतं की चुकी मैदानाच्या मध्ये सध्या तरी क्षेत्ररक्षण करणारी टीम त्याने तुम्हाला जीवनदान दिलं होतं शेवटी मैदानाच्या मध्ये तुमच्या ते अंगलट आलं आणि अंगलट येत असताना मैदानाच्या मध्ये ही धाव घ्यायची होती की नाही व्यंकटेशला भरपूर मोठा विचार करायचा होता व्यंकटेश मैदानाच्या बाहेर गेल्यात विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत धावा धावफलकावरती 45 सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला सत्वा देवीचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला माझे आईचे जत्रेला चल जाऊ पारडी गावाला थँक्यू सध्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तर आई सत्वाई देवीचं अगदी तो बॅनर बरोबर आई सत्वाई क्रीडा मंडळ खर्डीचे मैदान खर्डी चषक 2026 त्याच्यावरती आपण पाहिलं तर ही मंदिराचे दृश्य आहेत आणि बरोबर आपण वरती जर पाहिलं तर आई सत्वाई मातेचा तो फोटो तो बॅनर अगदी तुम्हाला पाहायला मिळतोय आणि यात्रा देखील आपण पाहिलं तर यात्रा उत्सव येत्या 14 आणि 15 एप्रिलला मोठ्या उत्साहानं आई सत्वाई देवीची यात्रा जसं आपण यात्रा म्हणतात बरेच जण आपण आपल्या भाषेमध्ये जत्रा म्हणतो ती जत्रा मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार आहेत या खर्डीच्या गावामध्ये मोठ्या उत्साहानं आई सत्वाई देवीचे आपल्याला पाहायला मिळतात आई सत्वाई देवीचे सर्व भक्तगण मोठ्या संख्येनं मात्र भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत आईचं दर्शन घेत आहेत तिच्याकडून आशीर्वाद घेत आहेत आणि पाठीमागे आपण पाहिलं तर जे साईबाबाचं मंदिर आहे ते देखील मात्र आपण पाहिलं तर त्याचंही सध्या काम सुरू आहे तेही मात्र आता कंप्लीट होण्याच्या काही दिवसामध्ये मार्गावरती येईल याच गावातून आपण पाहिलं तर पदयात्री सोहळा ओम साईराम तो देखील मात्र सातत्याने जात असतो खर्डीच्या गावामधून ती पालखी निघत असते शिर्डीच्या दिशेने मात्र वाटचाल करताना आपण पाहतायत कारण 11.25च्या रन जर तुम्ही धावगतीने गेले तर 68 होऊ शकतायत 12च्या रन रेटनं जर गेलं तर 69 आणि 14 जर तुम्ही पर ओव्हरमध्ये घेतल्यात तर 73 पर्यंत जाऊ शकतायत आणि 73 किंवा 69 यापर्यंत जर तुम्ही गेले तर मैदानाच्या मध्ये आजच्या दिवसातील एक चांगली टोटल तुम्ही उभारू शकतायत हे देखील चित्र आहे सध्या
4 ओव्हर 45 रन 2 विकेट. एकतर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चुकी केली होती, आधी कॅच सोडल्यात, त्याचं रूपांतर ते मागच्या षटकामध्ये मोठं झालं होतं. एक नाही 2 कॅच आणि 2 कॅच नंतर मैदानाच्या मध्ये व्यंकटेशनं काय केलं हे त्यांना दाखवून दिलं. त्यांना 29 धावेची एक इम्पॉर्टंट इनिंग खेळलीत, परंतु तो स्वतःच्या चुकीनंच आउट झाला होता. करण तयार, करणचा पहिलाच बॉल, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, तोही अंगलट आलाय बॅट्समॅन जितूला मात्र मैदान सोडून जावं लागेल. एकामागे एक नंबर आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाल्यात. टीम GS11 डोंगरीपाडाचे आउट. गौरवभाई डिझाईन पोलिसाचं काहीतरी कनेक्शन असं वाटतंय, कारण सातत्यानं तो तेच गाणी वाजवतोय. कदाचित त्याला वॉर्निंग आली असावी म्हणून सातत्यानं तो तीच गाणी लावतोय, त्याच्यामुळे सध्या तीही चर्चा आहेत. 4.1 चेंडू खेळ संपलाय. 45ला 3 विकेट. आतापर्यंत कंडिशन करण मैदानाच्या मध्ये त्यांना पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिलेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये कृणाल आलाय. सध्या हे मानाटे चार्ट तुम्ही पाहतायत. GS11 श्री गणेश डोंगरीपाडात. अगदी जे टावर तुम्हाला उभारायचे होते ते तुम्ही 4थ्या षटकामध्ये उभारल्यात. बाकी धारावीच्या झोपड्या जसं दिसतात तसा स्कोरबोर्ड दिसतोय सध्या, तो तितक्या खाली खाली होता. त्याच्यानंतर मात्र ती एक मोठी इमारत होती. सध्या हा वॅगन व्हील तुमच्या स्क्रीनवरती ऑफ साइड ऑन साइड तुम्ही किती बॅटिंग केल्यात, किती षटकार मारल्यात हे सर्व दाखवलं जातात. आणि दोन्ही बाजूने असल्या कारणामुळे तिथे ते षटकार आल्यात, चौकार आल्यात, त्याची देखील चर्चा आहेत. दोन्ही एंड 45 हवेमध्ये खेळलाय बॉल, तिथे मात्र विकेट आलाय. परंतु मैदानाच्या मध्ये चित्र काय घडलंय पंच मात्र दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. अंपायर्स कॉल, पंचाने मात्र आता मदत घेतलं तिसऱ्या पंचांची. नितेश कदम सर पुण्यात आपल्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये येतील, तिसऱ्यांदा येतील. थर्ड टाइम त्यांना यावं लागतंय सध्या हे डिसिजन पाहण्यासाठी. हा बॉल पाहूयात, न बॉल आहे नाही आहे की दुसऱ्या बाजूला बॅट्समॅन चुकी केलं, त्यांना डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश करण्याचा प्रयत्न केलाय, तो त्याच्या अंगलट आलाय का तोही पाहूयात. आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं, तिसऱ्या पंचाने सांगितलंय इट्स अ नो बॉल. मैदानाच्या मध्ये नो बॉल आहे, त्याच्यामुळे सायरन वाजलायत, अलार्म वाजलायत. अगदी तुम्हाला सांगितलंय, जागा केलात की पुढचा बॉल मैदानाच्या मध्ये आता फ्रीट असणार आहेत. गौरव पाटील भरपूर काही गोष्टी तो शिकून आलाय. जसं तो विरारला गेला की अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमी तो आमचा सायरन वाजतो, तसा तो आता तिथे देखील त्याने आमच्या डीजेवाल्याला सांगून ठेवलाय बाबा ह्या सायरन वाजवायचा आहे, जसं नारंगीच्या मैदानावरही वाजतो. 47 यावेळेचा बॉल पुण्यात मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल, फ्रीडचा बॉल कमबॅक केलाय, तो देखील मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. 4.2 चेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये आतापर्यंत संपलाय. 47 धावा धाफलकावरती आहेत, 3 गडी बाद. करण कमबॅक करणं तो जाणतो मैदानाच्या मध्ये. समोर आपण पाहिलं तर साहिल, त्याला देखील मात्र काहीतरी आता वेगळं पण करावं लागेल. पुन्हा ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग केलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं धावा धाफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 48 धावा. 4.3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, 48 धावा धाफलकावरती आहेत. अजून 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. आई माऊली डोंगरे एका बाजूने कमबॅक करताना मैदानावरती, दुसऱ्या बाजूला श्री GS11 डोंगरीपाडा प्रयत्न ते देखील करतायत. 60च्या जवळपास कसं जाता येईल, 60ची वेस कशी ओलांडता येईल, त्याच्यापेक्षा जास्त कशा घेता येतील त्याच्यासाठी. खाली राहिलाय बॉल, सबमरीन डिलिव्हरी. हे मैदान जर पाहिलं तर अगदी आता बहुतांश मातीच्या विकेट तुम्हाला कमी पाहायला मिळत आहेत. बहुतांश ठिकाणी आपण गेलो की सिमेंटच्या विकेटच जास्त दिसत आहेत, परंतु मातीच्या विकेटवरती खेळण्याची मजा काही वेगळी असते. त्याच्यासाठी ते बनवण्यासाठी आयोजकांची भरपूर सारी मेहनत असते. आज खार्डीकर यांनी मात्र बनवलेलं मैदान किंवा इनटू द म्हटलं ना, या मैदानावरती तुम्ही पावसाळ्यामध्ये आदल्या परिस्थिती पाहिलीत, भरपूर पाणी या मैदानावरती साचलेलं सातत्याने असतं आणि त्या कंडिशनला खार्डीकर एकत्र येत असताना हे मैदान मात्र उभारतायत, ही देखील एक महत्वाची बाब आहे. तिथे विकेट आल्यात, लोअर फुलटस बॉल होता तो कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये कृणाल बॅक टू डी डगआउट गॉन.
डीजेवाला प्रत्येक काही गोष्टीची आम्हाला आठवण करून देतं. शुभम भुईर, आपण सुरुवात आपली जिल्हा परिषदेच्या शाळेपासून होतं, त्याच्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो, महाविद्यालयामध्ये जातो. सध्या आमचा शुभम कॉलेजमध्ये पोहोचलाय, त्या ठिकाणी तो तेही गाणी वाजवतोय. आणि काही जण सांगू शकत नाहीत, आपल्या भावना सांगू शकत नाहीत, परंतु वाजवण्याचा प्रयत्न करतायत. जसं डीजे ऑपरेटर आहेत, ते सांगू शकत नाहीत, परंतु ते गाण्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतायत. 48-4 नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पहिल्यांदा दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. प्रितेश, शेवटचा बॉल बाकी. 48-4 येतापर्यंत कंडिशन. स्ट्राईकला प्रितेश, लोअर फुल टच बॉल बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आलाय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. प्रितेश आले आणि प्रितेशने ठोकलाय हा कडक स्ट्रोक. 6. पहिला 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 54 धावा, 54. सध्या आपण ही लाईन पाहिलं तर आपला ओम जर पाहिलं तर तो देखील मात्र आता खूप छान पद्धतीने पुढे चाललायत. तिथून मात्र ती लाईन वरती 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 चालल्यात. मॅनहॅटन चार्ट जरी तुम्ही पाहिलात, आता तिथून 4थ्या षटकामध्ये जी बिल्डिंग जो टावर उभा राहिला होता, 5व्या षटकामध्ये तो थोडा कमी राहिलाय. आता 9 वरती आलाय पुन्हा एकदा तो. त्याचं कारण तिथे मात्र विकेट गमावल्या. 2 महत्वाच्या श्रेणी त्या विकेटही आल्यात, परंतु शेवटच्या बॉलवरती ठोकलेला प्रितेशचा षटकार त्याच्याने आता 50 पारही झालाय. तेही विसरता कामा नाहीत. मैदानाच्या मध्ये जयंश 11, डोंगरीपाडा, आई माऊली डोंगरे, डोंगरीपाडा. अगदी दोघांचंही नाव जर पाहिलं तर डोंगर आणि डोंगरीपाडा आहेत. आता त्यांच्यामध्ये जी लढत सध्या सुरू आहे. स्वागत. शेवटचे 6 बॉल. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. आई सतवाई एंडनं मैदानावरती तो सध्या गोलंदाजीवरती आला समोरच्या एंडनं. तिथून मात्र पहिला बॉल डॉट टाकलाय. 54-4. आतापर्यंत 8 बॉल या ठिकाणी मात्र डॉट आल्यात. जवळपास आपण पाहिलं तर 3 बॉल विकेट आल्यात. म्हणजे जवळपास 6 षटकांमधले तुम्ही 5वं षटक सुरू असताना 12 बॉल त्याच्यावरती रन नाही आल्यात, कारण 8 बॉल डॉट, त्याच्यामध्ये 3 विकेट, म्हणजे 11 बॉलवरती एकही धाव आली नव्हती. लोअर फुल टच बॉल कन्वर्ट केलाय बॉलला आणि चेंडू मात्र चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. साहिलच्या बॅटमधून हिल करणारा षटकार. स्ट्रोक पाहायला मला पुन्हा तर लोअर फुल टच बॉल त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ट्रीटमेंट होती. तुम्ही फुल टच बॉल हाताळला तर तो फक्त मैदानाच्या बाहेरून तुम्हाला घेऊन यावं लागेल. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याला मात्र पाठवत असताना 6 धावा आल्यात. धावा फलकावरती 60, 4 गडी बाद. आता 60 तर धावा उभारल्यात. आता पुढचा प्रयत्न असेल तो 65-70. ऑफ्टमच्या बाहेरून मात्र बॉलला पुन्हा एकदा खेचलाय. आणखीन एक कडक स्ट्रोक. वा साहिल, दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. आधी लोअर फुल टच बॉलला मारला, परंतु हा कडक मारलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हे धुंद चढेगा बँड बजा, भारत सर्व काही येणार, परंतु ते रविवारी येणार. आता सध्या मैदानाच्या मध्ये गोलंदाजीचे सध्या धुलाई होते हे चित्र दिसतंय. पुन्हा मात्र ड्राईव्ह केलाय, फटका खेळलाय, 1 धाव घेतलाय.
स्ट्राईक आपल्याकडे राखणार का नाही. स्ट्राईक प्रितेश आपल्या साथीदारालाही दिले, कारण त्याने एक षटकार खेळलाय. धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला 67. कधीपासून शांतता होती श्री जियांश 11 डोंगरीपाड्याच्या डगआउटमध्ये. आता चेहऱ्यावरती कुठेतरी स्माईल आलाय, कारण साहिल आणि प्रितेशनं मैदानावरती जे षटकार ठोकलेत, दोघांनी जवळपास 3 षटकार ठोकलेत. त्याच्याने मात्र आता थोडासा उत्साह वाढलाय डगआउटमध्ये, खेळाडू कक्षामध्ये. परंतु कमबॅक इथूनही आई माऊली डोंगरे संघ तुम्हाला देखील करायचं आहे. लोअर फुल टच बॉल समोर खेळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास कॅच घेण्यात आलाय. तो बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही गेलात आणि प्रितेशला मैदान सोडून जावं लागेल. सिक्स्टी 67ला 5. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. नव्याण्णव बॅटर मैदानावरती आपण पर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर विरू मैदानावरती आलाय. शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळतात पाहूयात. शेवटचा बॉल विरूनं खूप चांगला खेळलाय. बॉल चालला ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक आला तिथून मात्र वेगाने पुढे. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न डबल कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय. अगदी विरू मारून देखील तो मात्र धावलाय. ओ, तिसरी कंप्लीट. चौथ्याचा प्रयत्न सुरू झालाय. मैदानावरती आता चौथ्या धावेसाठी आउट होणार बॅटर. कुठेतरी चुकी सातत्यानं आई माऊली डोंगरे संघाकडून करण्यात आल्यात आणि त्यामध्ये पुन्हा एकदा ही चूक घडल्यात. जिथे डबल होती तिथे 3 दिल्यात. 3 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 70-70 ऑन स्कोर कार्ड वरती मात्र लगावण्यात आलात आणि 71 धावेचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. टीम आई माऊली डोंगरे या संघाला 71 करायचे आहेत. वॅगन व्हील जरी तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहिलं ना, ऑन साइड ऑफ साइड दोन्ही क्षेत्रामध्ये कडक बॅटिंग झालंय. षटकार पहा, अगदी ऑन साइडला जवळपास 4 षटकार ठोकले आहेत, ऑफ साइडला 1 षटकार ठोकले आहेत आणि त्याच्यानंतर चौकार जर पाहिलं तर ऑफ साइडला 2-3 चौकार ऑफ साइडला आलेत, 1 चौकार जो ऑन साइडला आलेत. हे मात्र वॅगन व्हीलच्या माध्यमातून दृश्य सुद्धा तुम्हाला दाखवले जात आहेत. 70ला 6 आहेत. 71 धावेचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये अगदी इम्पॉर्टंट असणार आहे आणि तो कशा पद्धतीने करतील 36 बॉल मध्ये आई माऊली डोंगरेचा संघ ते देखील आपण पाहणार आहोत. सिक्सर सुप्रीम बॉल या स्पर्धेसाठी मात्र जो यूज केला जातोय, वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल, जसं प्रमोद सरांनी सकाळी उल्लेख केला, अगदी प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर वेगवेगळे बॉल्स तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सिक्सर सुप्रीमचा जो बॉल आहे, 6 सीटर स्पोर्ट्सची टीम आहे ती सध्या मात्र लाईव्ह प्रक्षेपण करतायत. त्याच्यामुळे सध्या स्क्रीनवरती दृश्य तुम्हाला दाखवली जात आहेत. 71 धावेचा पाठलाग हा मैदानावरती करायचा आहे. खार्डी चषक त्याच्यावरती अगदी ते नाव देखील पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. खार्डी चषक 2026 आणि दुसऱ्या बाजूला सिक्सर सुप्रीमो. ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव होईल. आपण हार्दिक जी किनी यांचा आवाज आहे, सपाले परिसरातील आमचे समालोचक मित्र, त्यांचे गोड आवाज आहे, तो गोड आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहात. 36 बॉल 71 धावेचं लक्ष्य.
धन्यवाद धनंजय पाटील सर डिके. व्हॉइस ऑफ कोपरी विरार परिसरामधील वसई तालुक्यामधील एक सुप्रसिद्ध आवाज आपण पाहतोय. भूपेश लघु भोईर साहेबांना विनंती आहे सर, आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. भूपेश सर, आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलं गेले. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. चला आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. 71चं टार्गेट समोर सेट केले गेले. 6 षटकांमध्ये मोठी रन चेस असणार आहे. या धावा आता या कंडिशन मध्ये चेस होतील की डिफेंड होतील येणाऱ्या 6 षटकांमध्ये ते देखील पाहण्यालायक असणार आहे. चला 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. मागील मॅच मध्ये वेडी टायगर्स मनाची राजे वेडी टीमने बाजी मारली आणि चांगल्या रन्स डिफेंड केल्या. 58 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि चांगल्या पद्धतीनं त्या रन्स डिफेंड केल्या गेल्या. बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये पूर्णपणे श्रेय द्यावं लागणार आहे गोलंदाज सर्वेशला. बॅटिंग देखील चांगली केली. त्याच्या सोबतीनं प्रणयला आपण पाहिलं, साईला आपण पाहिलं, भाविकला आपण पाहिलं चांगली कामगिरी करत असताना. सर आपण या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. फर्स्ट इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट इनिंगमध्ये व्यंकटेशने चांगली बॅटिंग केली आणि जे हुक शॉट त्याच्या माध्यमातून आले होते फाईन लेगला तब्बल ते 3 मोठे फटके बॅक टू बॅक आले होते. त्यामध्ये एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. रोहितने देखील चांगली बॅटिंग केली. लास्ट ओव्हर्समध्ये डेथ ओव्हर्समध्ये प्रितेश आणि त्याचबरोबर साहिलने सूत्र हातामध्ये घेतली होती आणि त्याचमुळे एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी झाल्या. 70 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि आता 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, अमित आणि अक्षय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता एक वन ऑफ द ग्रेट मिस्ट्री बॉलर मिस्टर जितूला आपण पाहतोय. अनेक वेळा श्री गणेश डोंगरीपाडा संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये सापडलाय तेव्हा जितूने अनेक वेळा त्या संघाला बाहेर काढण्याचं काम केलंय. ॲज अ बेस्ट ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. यंगस्टर देखील आहेत, सिनियर देखील आहेत, परंतु या टीममध्ये या स्क्वॉडमध्ये सर्वाधिक सिनियर प्लेयर जितू आणि एक बॅकबोन देखील आहे आणि तो पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. 71 धावांचा पाठलाग या ठिकाणी 6 षटकांमध्ये करायचा. एक मोठी रन चेस आपल्याला पाहायला मिळते 6 षटकांमध्ये या विकेटवरती. आता त्या 71 रन चेस करायच्यात. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. दुसऱ्या डावाचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केला गेलाय. पहिल्या बॉलवरती सुरुवात निर्धावने झालाय. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय अमित आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं फलंदाज अक्षयला आपण पाहतोय. ओपनिंग पेअर पॉवर प्लेवरती नजर असणार आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती रन्स येत आहेत, त्या पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीनं ते स्ट्रोक येत आहेत. आता या बॉलवरती चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी ड्राईव्ह दाखवला होता. डीपमधून प्रितेशला आपण पाहतोय. बॉलला फील्ड केल्या गेले. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 2 आकड्यावरती. आई माऊली डोंगरेड संघाचा श्री गणेश होत असताना आपण पाहतोय. अमित आणि अक्षय ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते क्रीजवरती आणि पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये या संघाचा एक प्रमुख गोलंदाज जितूला आपण पाहतोय. मागच्या दोन्ही बॉल पॉवर प्लेचं बेसिक फॉलो करून डिलिव्हर केले गेलेत आणि मोस्टली बॉल जे आपल्याला पाहायला मिळते जितूचे पॉवर प्लेमध्ये फुलर लेंथवरती असतात. हा देखील बॉल फुलर लेंथवरती ठेवला होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तारखेने पोहोचतायत. 1 रन मिळेल या बॉलवरती. कृणालला आपण पाहतोय त्या ठिकाणी बॉलला फील्ड करत असताना. धावसंख्या सध्या फलकावरती 3. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. मागच्या 3 बॉलमध्ये या ठिकाणी मोठे फटके खेळलेले नाहीयेत. खेळपट्टीवरती सेट होण्याचा प्रयत्न करतायत. तो मोमेंटम मिळवण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही फलंदाज आता स्ट्रायकिंगवरती. अक्षयला आपण पाहतोय मागील 3 बॉलवरती तो नॉन स्ट्रायकिंगवरती राहिला होता, आता तो स्ट्रायकिंगवरती आहे. चौथा बॉल लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट. सरळ बॉल सीमारेषा पार ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा षटकार. 6 धावा. मिडल ऑफ द बॅट ने चेंडू कनेक्ट झाला होता. शॉर्ट सिलेक्शन देखील दर्जेदार तरीके पाहायला मिळालं. पुढचा बॉल हा देखील फुल टॉस. लॉंग ऑनला मोठा गॅप आणि तिथे नक्कीच आउटफील्ड थोडीशी सुरू पाहायला मिळते. साहिलच्या माध्यमातून बॉल फील्ड केला गेला. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता रन्स येऊ लागल्यात. मागील काही बॉलचा जर विचार आपण केला तर सिंगल डबल आल्यात. त्याचबरोबर एक षटकार देखील
अक्षयच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिलंय डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतो. फर्स्ट ओव्हरमधील लास्ट बॉल राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी ड्राईव्ह दाखवला जातोय. डीपमधून शतक येत आहेत. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. आता चांगल्या रन्स या पॉवर प्लेमध्ये घेतल्या जात आहेत. आणखीन एक धाव त्यामध्ये जोडली जाईल. टोटली 3 रन्स या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. कलेक्शन त्या ठिकाणी झालं नाही आणि आता 3 रन्स या शेवटच्या बॉलवरती येताना पाहायला मिळाला. समीकरण येणारे बॉल 30 आणि 30 मध्ये बनवायच्यात 58 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 13. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये साहिलला बॉलिंग ट्रॅक होते. आपण पाहतोय मागील 2 वर्षामध्ये साहिलने देखील मोठी प्रगती केली आहे. संघर्ष भरपूर राहिलाय साहिलचं देखील. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील अंडर 19चं क्रिकेट गाजवलंय आणि ॲज अ बॉलर म्हणून या संघामध्ये प्रवेश झाल्यानंतर आज एक त्याची ऑलराऊंडर म्हणून जागा या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग देखील चांगली करू शकतो, परंतु ॲज अ सध्या तरी परफेक्ट बॉलिंग ऑलराऊंडर त्याचा परिचय. शॉर्ट स्कोर लेगला शतरक्षण चांगलं झालंय. जितूच्या माध्यमातून 1 रन मिळेल आणि या सिंगलने या षटकाची सुरुवात होत असताना आपण पाहतो. जितू एक अतिशय चाणाक्ष असा खेळाडू आहे. फिल्डिंग असो, बॉलिंग असो, बॅटिंग असो, तो शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त करत असतो. बॅटिंग करत असताना लेट कट, त्याचबरोबर फाईन लेगला पॅडल स्वीप असो, चांगल्या पद्धतीनं तो स्ट्रोक एक्झिक्यूट करत असतो. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटस्विंग चांगला आहे फलंदाज अक्षयचा. बॅटवरती जर आला तर डेफिनेटली बॉल क्लिअर होऊ शकतो, परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करणं ते देखील गरजेचं आहे. हा देखील बॉल बीट केलाय. आता हा बॉल खाली राहिला होता आणि मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल थोडासा मागे ठेवला होता. आधीचा यॉर्कर होता, आता हा स्लॉटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. मागचे दोन्ही बॉल अक्षयला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये गेल्यात. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 4था बॉल या ओव्हरमधील ओव्हर द विकेट. 4था बॉल आता लिफ्ट केले जात आहे पंचांच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS या ठिकाणी ऑफर केलाय व्हाईट बॉलसाठी. इट्स अ वाईड बॉल. बॅटर शफल झाले नव्हते. तीन बॉल आतापर्यंत झाल्या. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. एक्स्ट्रा रन्स स्कोर कार्ड मध्ये जोडली जाते. 4था बॉल या ओव्हर मधील. 4था बॉल फोर्स केला. या बॉलला डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु मिड ऑफचा फिल्डर कॅच हिटचा कॉल, कॅच ड्रॉप झेल सुटला जातोय. 2 रन्सचा कॉल आणि 2 रन्स देखील पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. 2 रन्स या बॉलवरती मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक आपण पाहतोय. बेसबॉल स्टाईल हॅमर करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु हवं तसं कनेक्शन आणि ते टायमिंग जुळलं नव्हतं.
धावा झाल्यात फलकावरती 17. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. सातत्याने ऑफस्टॉमच्या बाहेर बॉल डिलिव्हर केले जात आहेत. चांगली लाईन अँड लेंथ गोलंदाज साहिलची आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीनं कॅमेरामॅन बंटी यांनी फॉलो केलं होतं बॉलला. आता हा समोर लॉफ्ट केला जातो. लॉंगॉन मध्ये पुन्हा एकदा चान्स बनलाय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. सलग दुसऱ्यांदा हे घडताना पाहायला मिळालं. मागच्या बॉलवरती जे घडलं होतं त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जीवनदान अक्षयला मिळालंय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो एक सुपर झेल होता. बॉलपर्यंत पोहोचले देखील होते. रोहित त्या ठिकाणी होते. रोहित एक ग्रेट फिल्डर आहे, बेस्ट फिल्डर आहे टीमचा. त्याच्या माध्यमातून चुकी होताना पाहायला मिळाली. धावा झाल्यात फलकावरती 18. आता या ओव्हरमधील शेवटचा आणि अंतिम बॉल सेकंड ओव्हरमधील आपण पाहतोय. शेवटचा बॉल ऑफस्टॉपवरती शफल होऊन इनफिल्ड वरून बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फील्ड त्या ठिकाणी खाली आहे आणि त्या खाली फील्ड मधून बॉलला पाठवले सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती चौकार. चला जास्त टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. 71चा चेज समोर ठेवला गेलाय. मॅच कंपॅरिझनचा जर विचार केला तर आफ्टर 2 ओव्हर्स मध्ये सेम सिच्युएशन आहे. फक्त एक विकेट या ठिकाणी गमावला होता फर्स्ट इनिंग मध्ये. जयंत श्रीवेन श्री गणेश डोंगरीपाडा टीमने इथे विदाऊट विकेट एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या ठिकाणी बिल्ड झाले अमित आणि त्याचबरोबर अक्षय मध्ये. आणि ही पार्टनरशिप जर कंटिन्युअसली अजून काही वेळ सुरू राहिली तर एक चांगली टोटल 3 ओव्हर्समध्ये उभी होऊ शकते. आणि लास्ट 3 ओव्हर्समध्ये ते प्रेशर थोडंसं कमी होताना पाहायला मिळेल. आता तिसऱ्या षटकामध्ये एक फ्रेश बॉलर रोहितचा वापर या ठिकाणी केला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये रोहितला बॉलिंग ट्रॅकवरती आणले गेले ओव्हर नंबर 3 मध्ये. 22 स्कोर कार्ड वरती लागला. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. आता गोलंदाजी मार्क वरती रोहित दाखल झाला. चला वेळ जास्त होतोय, प्लीज घाई करा मित्रांनो. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आणि तो देखील सूर्यप्रकाशामध्ये झाला पाहिजे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज अक्षय आणि दुसऱ्या बाजूला अमित. दोन्ही फलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत चांगले दिले. मागील ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रगल करत होता अक्षय. आता त्या स्ट्रगल मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्या सक्सेसच्या दिशेने, त्या डेस्टिनीच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन थोडासा कमी गतीने येताना पाहायला मिळाला. बॅटवरती आलेला नाहीये. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाले. चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल दाखवला जातोय. जास्त टाइम घेतला हा फटका खेळण्याकरिता, वेळ जास्त घेतला अक्षयने. दुसरा बॉल या ओव्हर मधील सेकंड बॉल. दुसरा बॉल देखील सेम बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हा देखील हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी मिळतो. त्याचा फायदा रोहित मैदानामध्ये उचलत असताना पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलवरती दोन्ही बॉल सेम टप्प्यावरती सेम लाईन अँड लेंथ वरती डिलिव्हर केले गेलेत आणि रिझल्ट देखील सेम येताना पाहायला मिळालाय. मागचे दोन्ही बॉल अक्षयला बीट करतायत. अक्षयचा जर विचार केला तर आतापर्यंत मैदानामध्ये त्याने जवळपास 4 डॉट बॉल फेस केलेत. आता हा फुल टॉस आणि त्याच्यावरती बॅट्सविंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा पार. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेग लाईट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आधीचे 2 बॉल परफेक्ट टप्प्यावरती आणि हा तिसरा बॉल फुल टॉस. फ्री होम डिलिव्हरी षटकार येताना पाहायला मिळाला फलंदाज अक्षयच्या बॅट मधून. आता आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅट, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक उपस्थित जितून आपण पाहतोय वन ऑफ द बेस्ट फिल्डर त्याने टिपला जाईल आणि संपलाय फलंदाज अक्षयचा खेळ. गॉन.
आपल्या संघासाठी पहिलं यश प्राप्त करून दिले रोहितने. पलटवार चांगल्या तरीकेने पाहायला मिळाला. प्रतिघात केल्या गेला. षटकार आल्यानंतर ती विकेट घेतली जाते. आता नवीन बॅटर आशिष मैदानावरती दाखल झाला थर्ड पोझिशनवरती. या टीमचा एक बॅकबोन आहे आशिष. ड्रॉप सीनचा हिरो आहे आशिष या टीमचा. आणि आता त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये द्यावं लागणार आहे, कारण येणारे बॉल आहेत विजयासाठी. जर आपण पाहिलं तर 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये समीकरणात आपल्याला पाहायला मिळते 43 धावांची गरज आहे. येणाऱ्या 20 बॉलमध्ये 28 धावा स्कोर काढून लागल्या. 4 बॉल आतापर्यंत मैदानामध्ये झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. 5वा बॉल. पहिला बॉल फुल टॉस स्लाइस करण्याचा प्रयत्न इंटू दी कॅप मध्ये. थर्डमॅनला फार वेगानं बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल होती आशिष 4 न खातं खोलत असताना चौकार. फुलटॉस दिला होता आणि फुलटॉस वरती जास्त एफर्ट्स लावले नाही, फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला. तरी देखील रिझल्ट 4चा मिळाला. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन हलक्या शोधाने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय मैदानामध्ये. 3 ओव्हर्स नंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 32. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 39 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात शुभमच्या दिशेने. आणि 18 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 3 ओव्हर्सचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या या मुख्य मंचावरती आदरणीय सन्माननीय पिंटेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खाडी गावातील एक मोठे उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि त्याचबरोबर जे पाणी पुरवठा, पिण्याचं जे पाणी आपल्याला पाहायला मिळते सौजन्य केले गेले. एक मोठे उद्योजक खाडी गावातील आणि एक दानशूर व्यक्तिमत्व देखील आहेत, समाजसेवक देखील आहेत आणि ते मुख्य मंचावरती या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या या स्पर्धेला वेळ देत असताना 4थ्या षटकाला सुरुवात झाली. 4थ्या षटकामध्ये साहिल बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिलाच बॉल फ्रंट लेगला पुढे घेऊन लॉंग ऑफला ड्राईव्ह तरीकेने केला जातो. 1 रन मिळाले या बॉलवरती आणि या सिंगलने या षटकाची सुरुवात झाली. इथे सिंगल डबल काहीच फरक पडणार नाही ऑपोजिशन टीमला. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागणार आहे. ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागणार आहे. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. अमित एका बाजूला 7 बॉल मध्ये 12 रन्स, दुसऱ्या बाजूला आशिषला आपण पाहतोय 2 मध्ये 4 रन्स त्याने बनवल्यात आणि डबल विंडो मध्ये आपल्या स्क्रीनवरती बॉलर अँड बॅटर. इथे फटका समोर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तरीकेने उपस्थित आणि विकेट जाईल. आणखी एक धक्का टीम आया माऊली डोंगरे संघाला गॉन. धावसंख्या फलकावरती 33. आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावांची गरज आहे. नवीन बॅटर विवेक मैदानावरती दाखल झाला. विवेक एक चांगला फिनिशर आहे
आणि या सिच्युएशनला त्याचं येणं देखील गरजेचं होतं आणि तो आता मैदानामध्ये आलाय. दुसऱ्या बाजूला साहिलला आपण पाहतोय 2 बॉलचा केलेल्या ठिकाणी झालाय. मागील ओव्हरमध्ये देखील साहिलने प्रभावित केलं होतं. या टीमचा एक उभरता हुआ स्टार आहे, रायझिंग स्टार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, पटका फसलाय. यस, चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ग्रेट कॅच त्या ठिकाणी कृणाल होता आणि कृणालच्या माध्यमातून एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. गॉन. साहिलला आपण पाहतोय 2 धक्के आतापर्यंत एकाच ओव्हरमध्ये त्याने दिल्यात आणि जे काही मैदानामध्ये व्यवस्थित सुरू होतं त्याच्यावरती पाणी फेडण्याचं काम या ठिकाणी केलंय. नवीन बॅटर कल्पेश मैदानावरती दाखल झालाय. अनुभव चांगला आहे कल्पेशकडे. तो कल्पेश आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अमितला पण पाहतोय. 7 बॉलमध्ये 12 रन्स त्याने बनवल्यात. जास्त वेळ मागील 3 ओव्हरमध्ये स्ट्राईक विंडवरती राहिलेला नाहीये. आता विजयासाठी समीकरणाचा जर विचार केला तर 15 बॉल आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. हॅट्रिक बॉल वेगानं टाकला होता. फुल टॉस होता. बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. 1 रन मिळेल. केतनजी भोईर साहेब सातत्यानं या स्पर्धेसाठी जी मेहनत घेत आहेत. संपूर्ण आयोजन समिती, हर्ष भोईर असतील, त्याचबरोबर किरण भोईर असतील, मरीश्वर दादा घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत, गणेश दादा भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नितेश दादा भोईर असतील. 34 फलकावरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झाल्या. अजूनही 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. 34 वरती ही टोटल सध्या थांबलोय मैदानामध्ये. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला जातो. डेथ ओव्हर्समध्ये ज्या बॉल्सची खऱ्या अर्थानं गरज असते ते बॉल्स या ठिकाणी मैदानामध्ये डिलिव्हर केले जात आहेत. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी असेल. समीकरण आता उघड झालंय. 13 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. सुरुवातीपासून जर का त्या रिक्वायर्ड रन रेटला फॉलो केलं असतं तर आता ही स्थिती नसती. शेवटचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग मध्ये शतशक आणि यस, एकाच ओव्हरमध्ये तब्बल 3 धक्के मैदानावरती दिल्यात साहिलने. साहिल ऍज अ विकेट टेकर फॉर एक्झाम्पल मैदानामध्ये देत असताना आता 12 बॉल आणि विजयासाठी 36 धावांची गरज. भोईर सर आपलं देखील स्वागत असेल. जे आपल्याच गावातील एक कलाकार आहे. गणेश खाडी टीम टॉप 6 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. हर्ष गरतवरती देखील नजर असणार आहेत. ज्या पद्धतीनं तो चमकला या स्पर्धेमध्ये, भरपूर मेहनत हर्षने स्वतःवरती घेतली आणि आज हर्ष गरजचा जो दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय, आज वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतोय. आणि जर आपण यंगस्टरची यादी काढली ऑलराऊंडर्स मध्ये तर टॉप रँकिंग मध्ये हर्ष गरजचं नाव सातत्यानं येत असतं. तो देखील या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि भरपूर मेहनत आयोजक या स्पर्धेसाठी घेत असतात. शेड्यूल संपल्यानंतर, शेड्यूल कंप्लीट झाल्यानंतर खिलपट्टीची मरम्मत, त्याचबरोबर मैदानाची साफसफाई असो, उद्याची तयारी असो, सर्व काही गोष्टी कराव्या लागतात. आयोजन म्हटलं की खाऊ गोष्ट नाहीये. 12 बॉलमध्ये विजयासाठी 36 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती अमितला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सक्षम दाखल झालाय. पहिलाच बॉल यष्टांचा वेट बॅट वरती आल्यानंतर सरळ बॉल यष्टांवरती जाऊन आदळलाय आणि पहिल्याच बॉल वरती विकेट घेत असताना सक्षम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गॉन.
करण मैदानावरती दाखल झाला. रन येणं गरजेचं आहे या सिच्युएशनला. सक्षम मैदानावरती दाखल झाला आणि तो सांगतोय या सिच्युएशनला संघाकरिता लढण्याकरिता मी सक्षम आहे आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय. 11 बॉल आणि आता 11 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. 35 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर सक्षम. या ओव्हर मधील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल लिफ्ट केलं होतं पंचांच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. अशाभूत नजरेने पाहिलं होतं. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ऑफर केलाय. तिसऱ्या पंचाने यावं लागणार आहे. इट्स अ वाईड बॉल. बॅट्समन शफल झाले नव्हते बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर आणि एक्स्ट्रा मध्ये आता ही रन जोडली जाईल. 11 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज. नवीन बॅटर करण मैदानावरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं रोहितला पण पाहतोय. आता हा चांगला बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं होतं. बॉल चांगल्या पद्धतीनं बाउन्स देखील झाला. स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता कारण डीप मध्ये पॉइंट त्या ठिकाणी नाहीये आणि इनफिल्ड वरून त्या ठिकाणी स्मॅश करण्याचा प्रयत्न केला होता. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरा बॉल वेग जास्त होता या बॉलवरती. मागचे 2 बॉल तितका वेग नव्हता परंतु मागील 3 बॉल मध्ये हा टॉप स्पीड मध्ये डिलिव्हर्ड केलेला बॉल होता. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 36 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही अर्धा प्रवास करणं बाकी आहे आणि मागील जो प्रवास केला गेलाय 36 धावा ज्या बनवल्या गेल्यात तो अतिशय संघर्षमय प्रवास आई माऊली डोंगरी टीम साठी राहिलाय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. हा चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतो भरपूर बाहेर टाकला होता. आणखीन एक एक्स्ट्रा मैदानावरती खर्च केली जाते 37 धावा फलकावरती. आता समीकरण 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 34 हा देखील ऑफस्टंपच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केला होता. पॉझिटिव्ह इंटेंट दिसलेला नाहीये. ती पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज दिसलेली नाहीये. बायसच्या माध्यमातून एक रन घेतली जाईल. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सुरू आहे. बॉलिंग युनिट जो एक महत्वाचा पार्ट आहे या टीमचा आणि तो बॉलिंग युनिट स्ट्रॉंग दिसला. रन्स देखील चांगल्या त्या ठिकाणी बिल्ड केल्या गेल्यात फर्स्ट इनिंग मध्ये आणि आता ते रन्स डिफेंड करत असताना बॉलिंग अटॅकने देखील चांगली साथ दिली. त्यामध्ये चितूचं कौतुक करावं लागणार आहे. साहिलचं कौतुक करावं लागणार आहे. रोहितचं कौतुक करावं लागणार आहे आणि आता या ओव्हरमध्ये सक्षमला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्याने केली. या ओव्हरमध्ये 8 बॉल आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. या टीम मधील विनर आणि त्याच्या अगेन्स्ट मनाजीराजे वेडी या 2 टीम मधील सामना आपण पाहणार आहोत. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचे 7 बॉल आणि या ओव्हर मधील शेवटचा बॉल म्हणजे 7 बॉल आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. समोर फलंदाज रोहितला पण पाहतोय. आधी करणला संघर्ष करताना आपण पाहिले. हा बॉल विकेट किपर बीट झाल्यानंतर आता काही रन्स मिळू शकतात. यस एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन्स येताना पाहायला मिळत आहेत. वाईट +4 आता हा टर्निंग पॉइंट ठरेल का. एक की फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर सुप्रीमोचे बॉल या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये यूज करतोय आणि त्यांचं जे बॅनर आपल्याला पाहायला मिळते बरोबर त्या कटआउटला हा बॉल लागताना पाहायला मिळाला. आता 7 बॉल मध्ये 28 ची गरज आहे. एक्स्ट्रा देखील आल्यात. एक की पॉइंट देखील ऑपोजिशन टीमने दिले. जयंतवी अखंड भारत, जयंतवी महाराष्ट्र, इंदुश्री कुणालदादा पाटील यांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. युवकांचे प्रेरणास्थान खऱ्या अर्थानं कुणालदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल या 5व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल देखील निर्धाव स्वरूपामध्ये असेल. आता ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय. 43 धावा फलकावरती. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज. चांगले ग्राफिक्स डिझाईन केले गेलेत. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. संध्याकाळ झाल्यानंतर
4 ते 6च्या सुमारास भरपूर प्रेक्षक या मैदानावरती जोडले जातात. जॉबवरून आल्यानंतर तो थकवा दूर करण्याकरिता मनमुरादपणे खाडी चषकाचा आनंद घेत असतात. आशिष स्मृती स्टँड आणि त्याचबरोबर HK ग्रुप स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चर्चेमध्ये असणारे हे ग्रुप आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे जे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 43 धावा फलकावरती लागल्यात. 6 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आणि आपल्या टीम मधील एक सर्वाधिक अनुभवी गोलंदाज आणि इफेक्टिव्ह बॉलर मिस्टर जितू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. 6 बॉल 28 ची गरज आहे. स्ट्रायकिंग वरती करणला आपण पाहतोय. सर विडी टायगर्स मनाची राज्य विडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन राहायचंय. यावर नंतर टॉस केला जाईल. विनर टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपण पाहणार आहोत. विडी टायगर्स मनाची राज्य विडी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 44 धावा फलकावरती लागल्यात 44 वरती. ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 27 ची गरज. ऑन साइडला फोर्स केलं या बॉलला. लॉंगॉनला शतशत तरीके येत आहेत. त्यांना बीट करून बॉल सरळ सीमारेषा पार. पहिल्या बॉल वरती चौकार. आता समीकरण बदललं जाईल का याकडे लक्ष वेधित असणार आहे. इट्स अ 4 रन्स. स्ट्रोक होता. लॉंगॉनला एक्झिक्यूट केलं. फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. आता 5 बॉल 23 ची गरज. अक्षय पाटील यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. करण केनी यांनी जर सामना जिंकवला तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज अक्षय पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅच विनर साठी. हा देखील एक्स्ट्रा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता विजयासाठी 5 बॉल आणि 22 ची गरज आहे. मागील एकाच बॉल मध्ये तब्बल 6 रन्स खर्च होताना पाहायला मिळालं. जितूवरती थोडंसं प्रेशर दिसतंय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. आता चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता. बॅकची कडा तडकीने घेतली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. आता इथे विकेट गमवावी लागणार आहे रोहित तंबूच्या आसऱ्याला परतला जाईल. आता 4 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज. वेलकम रुपेश भाऊ, आपलं देखील स्वागत असेल. त्यांचा संघ देखील तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर महिला भगिनी देखील उपस्थित होताना आपण पाहतोय. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. सौभाग्यवती प्रणाली रुपेश भोईर मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाऊ यांच्या मिसेस त्यांचं देखील स्वागत असेल. 4 बॉल मध्ये 22 धावांची गरज. मीट नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉन मध्ये हा ड्राईव्ह तरीकेने खेळला जातो. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि 2 रन्स सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातील. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये. कारण या मॅच मध्ये शेवटपर्यंत लढा देण्याचा प्रयत्न करतोय. आता इथून 3 बॉल होती. 3 षटकार जरी आले तरी काहीच फरक पडणार नाहीये. जर का एक्स्ट्रा बॉल आला असता तर इथे चान्स बनला होता, परंतु इथे विकेट गेलाय. प्लेड ऑन झालाय. आणखीन एक विकेट गॉन. तन्मय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती जितूला आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना विनर टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट
विडी टायगर्स मनाचिराची वेडी या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. ऑन साईडला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑनला फिल्डर तरीके आपल्याला पाहायला मिळतो. आता फक्त एक बॉल बाकी राहिलाय आणि त्या एका बॉलमध्ये 19 रन्स बनवायचे आहेत. या मॅचमध्ये चांगली बॅटल अपेक्षित होती प्रेक्षकांना. हा मॅच शेवटपर्यंत जाईल, शेवटपर्यंत गेलाय, परंतु वन साईड हा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने जयंश रेवेन श्री गणेश डोंगरीपाडा टीमने या मॅचमध्ये फाईट केली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. उद्या देखील एक मोठी स्टारकास्ट उपस्थित होताना पाहायला मिळेल. उद्याचं शेड्यूल देखील तुमच्या समोर आणलं जाईल. एक बॉल विजयासाठी 18 धावांची गरज. आता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला. टीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तडीगिरी होते षटकाराला शेवटच्या बॉल होती, परंतु या रन्सने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल आणि तब्बल 11 रन्सने जयंश 11 श्री गणेश डोंगरीपाडा टीमने हा सामना जिंकल्याचा त्वरित आपण टॉसच्या दिशेने जातोय. एका बाजूला विडी टायगर्स मनाचिराची वेडी आणि दुसऱ्या बाजूला जयंश 11 श्री गणेश डोंगरीपाडा या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. या सामन्याचा मॅच विनर चला मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय मिस्टर साहिल विथ द बॅट 14 रन्स आणि त्याचबरोबर बॉलिंग करत असताना 3 विकेट्स साहिलने घेतल्यात. चला साहिल आपण देखील यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सर्वप्रथम आपण टॉस करणार आहोत.